नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आषाढी एकादशीच्या तुम्हाला भक्तिमय शुभेच्छा। आज आपण अगदी झटपट होणारी साबुदाणा खिचडी, मऊ लुसलुशीत, अजिबातच रबरासारखी न लागणारी आणि झटपट होणारी साबुदाणा खिचडी करणार आहोत। साबुदाणा आदल्या दिवशी मी भिजत घातला होता, थोडंसं वर पाणी घातलं साबुदाण्याच्या आणि झाकून ठेवून दिला होता। दुसऱ्या दिवशी साबुदाणा खूप छान फुलला होता, मस्त। आपण एक वाटण तयार करून घेऊया। शेंगदाणे घालूया, त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि जिरं हे जाडं भरडं वाटून घेऊ। साबुदाणा छान मोकळा करून घेऊया। एका कढईमध्ये तेल आणि 2 चमचे तूप घालूया। त्यामध्ये अर्धा बटाटा आपण छान तळून घेऊया। त्याच्यामध्ये वाटलेलं हे वाटण आपलं शेंगदाणा, जिरं आणि मिरचीचं घालून छान परतून घेऊया, म्हणजे ह्याच्यामध्ये ना तो कच्चा शेंगदाणा भाजला जातो। आता 2 वाट्या भिजलेला साबुदाणा आपण ह्याच्यात घालून हे छान मिक्स करून घेऊया आणि मीठच फक्त घालायचं आहे आधी आणि झाकून ठेवूया। मंद गॅसवरती छान साबुदाणा आपण वाफवून घेऊया। त्याच्यानंतर मी इथे 2 चमचे साखर घातली आहे आणि 2 चमचे लिंबाचा रस घातलेला आहे। लिंबाचा रस नक्की आठवणीने घाला आणि साखरसुद्धा 2 चमचे घाला। छान झाकण ठेवून आपण पुन्हा एकदा वाफवून घेऊया। साखर नंतर घातली ना की साबुदाण्याची खिचडी चिकट होत नाही। आणि छान मिक्स करून घेऊया। बघा आपली साबुदाणा खिचडी कशी सुटसुटीत झालेली आहे आणि तयार आहे आपली साबुदाणा खिचडी। उपवासाला तुम्ही अशी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।